जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। यापूर्वी काल तुम्ही पार्ट 1 बघितला आहे, तो म्हणजे भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय भूगोलाच्या संदर्भात। आता आपण पार्ट 2 बघतोय, जो तुमचा असेल तो म्हणजे भारताच्या संदर्भात प्राकृतिक रचना। आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन तुमच्या अभ्यासामध्ये येतोय, कारण की या पोर्शन मध्ये काय असतंय, इथे तुम्हाला मोस्टली प्रश्न येतात। तर एक लक्षात घ्यायचं, या पोर्शन मध्ये तुम्हाला शिकायचं झालं, आता तुम्हाला काय करायचं, सिंपली फक्त मन देऊन लक्षपूर्वक काळजीपूर्वक हे लेक्चर करायचं आहे। तर बघा, आपण बघतोय प्राकृतिक रचना किंवा भारताचा प्राकृतिक भूगोल। एक लक्षात घ्यायचं, जसं आपण राजकीय विभाग शिकलो आहे ना, त्याचप्रमाणे आता इथे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला समजून सांगतोय, त्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष द्या। बघा, लक्ष द्या, भारतामध्ये तुम्हाला जे एकूणात प्राकृतिक विभाग दिसतात, या प्राकृतिक विभागाचा आपण काय करूया, इथे अभ्यास करूया। ठीक आहे। तर भारतामध्ये साधारणतः तुम्हाला जे प्राकृतिक विभाग दिसतात, ही 5 प्राकृतिक विभाग आहेत। आता कोणते 5 प्राकृतिक विभाग आहेत ते बघा। सर्वात पहिले नंबर 1 ला तुम्हाला दिसेल तो म्हणजे हिमालय, म्हणून सर्वात पहिला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, किंवा यालाच काय म्हणायचं, यालाच 1 नंबर द्यायचा, पर्वतीय प्रदेश। पर्वतीय प्रदेश। त्यानंतर 2 नंबरचा विभाग तुम्हाला दिसेल, तो विभाग म्हणजे या ठिकाणी असणारा गाळाचा मैदानी प्रदेश। ठीक आहे। सो 2 नंबरचा विभाग बघा, आपण याला मल्टी कलर मध्ये यूज करतोय, जेणेकरून तुमच्या एक आयडिया लक्षात येईल। याला म्हणायचं गाळाचा मैदानी प्रदेश। ठीक आहे। किंवा याच प्रदेशाला काय म्हणतात, गंगा सिंधू, ओके, ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश। ठीक आहे। त्यानंतर तिसरा जो विभाग आहे, या तिसऱ्या विभागाला आपण म्हणतोय द्वीपकल्पीय भारत, आणि हा जो संपूर्ण भाग तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, ओके, सो या भागाला तुम्ही द्वीपकल्पीय भारत म्हणतात किंवा द्वीपकल्पीय पठार म्हणतात। सो 3 नंबरचा भाग आहे, 3 नंबरचा प्राकृतिक, ज्याला म्हणतात द्वीपकल्पीय पठार। द्वीपकल्प म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही साइडने काय असतोय, समुद्र असतो, अशा भागाला द्वीपकल्पीय पठार असं म्हणतात। ओके। त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे एक तुम्हाला दिसेल, तो म्हणजे भारताचा किनारी प्रदेश। ठीक आहे। हा जो भाग तुम्हाला दिसतोय, हे भारताला लागलेले किनारे, मी तुम्हाला ऑलरेडी बघितलंय, सांगितलंय की भारतातील 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना तुम्हाला काय दिसतोय, किनारे लागलेले दिसतोय, म्हणून चौथा भौगोलिक विभाग जो तुम्हाला दिसतोय, किनारी प्रदेश। ठीक आहे। आणि त्यानंतर जो तुम्हाला दिसतोय, ओके, आता 5व्याकडे येऊया आपण। 5वा जो आहे तो म्हणजे भारतीय बेट। इथे तुम्हाला अंदमान निकोबार दिसतं, इथं लक्षद्वीप, म्हणून 5वा भौगोलिक विभाग आहे, ज्याला आपण काय म्हणतो, भारतीय बेट। आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की इथे तुम्हाला खूप सारे प्रश्न असतात, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारताचे एकूण प्राकृतिक विभाग कोणते, तर सांगायचं पर्वतीय प्रदेश, त्यानंतर गाळाचा मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, त्यानंतर किनारी प्रदेश आणि भारतीय बेट, असे तुम्हाला 5 प्राकृतिक विभाग या ठिकाणी दिसून येतील किंवा आढळून येतील। क्लिअर। चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण। स्लाइड चेंज करतोय मी व्यवस्थित, एक एक मुद्दा आपल्याला शिकून घ्यायचा आहे। ठीक आहे। मोस्टली काय असेल, इतका मोठा पोर्शन हा 1 किंवा 2 लेक्चर मध्ये संपवणं शक्य नाहीये, कारण की माझा असा बराचदा काय असतं माहितीये का, मी बघितलंय विद्यार्थ्यांमध्ये की हा जो प्राकृतिक विभाग किंवा भारताचा प्राकृतिक भूगोल आहे ना, या संदर्भात मुलांमध्ये अनेक सारे काय असतात माहितीये का, अनेक सारे गैरसमज आहे की याचा अभ्यास वगैरे कसा करायचा, किंवा बऱ्याच साऱ्या मुलांच्या कन्सेप्टच क्लिअर नसतात। सो ह्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करताना एका लेक्चर मध्ये 5 प्राकृतिक विभाग शिकवणं तर शक्य नाही। सो आपण काय करूया, 1-1, 2-2 प्राकृतिक विभाग या ठिकाणी शिकायला सुरुवात करूया। तर बघा, जर तुम्ही बर्ड आय व्ह्यू बघितला, ठीक आहे, तर भारत तुम्हाला असा दिसेल, हा तिबेट आहे, त्यानंतर हा तुम्हाला दिसतोय बृहद हिमालय, त्यानंतर हा लेसर हिमालय, त्यानंतर ही शिवालिक। शिवालिकच्या पायथ्याशी तुम्हाला मैदानी प्रदेश, गाळाचा आणि पठार दिसतंय। म्हणजेच भारत जो आहे, भारत हा तुम्ही बर्ड आय व्ह्यू ने बघितलंय, तर हे काय असेल, हे तिबेट असेल। याची निर्मिती वगैरे कसं झालं हे सर्व आपण बघूया। हे तिबेट दिसतंय, याला म्हणतात ग्रेटर हिमालय, GH म्हणजे ग्रेटर हिमालय, ग्रेटर म्हणजे सर्वात उंच आहे म्हणून ग्रेटर। त्यानंतर हा लेसर हिमालय,
आणि हा शिवालिक हिमालय. तो तिबेटवरून येताना असा तुम्हाला काय दिसतोय, याचा क्रम दिसतोय. त्यानंतर तुम्हाला इथे हा जो गाळाचा मैदानी प्रदेश जमा झालेला दिसतोय. ठीक आहे, गाळ जमा झालाय, त्यामुळे इथे काय दिसतोय तुम्हाला, हा 3 नद्या मिळून बनलाय. गंगा, त्यानंतर सिंधू आणि ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा यांचा तुम्हाला काय दिसतोय, मैदानी प्रदेश. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे जर तुम्ही बघाल तर हा तुम्हाला दिसेल काय, पठारी प्रदेश, म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश दिसतो. जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातून उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना तुम्हाला कशा प्रकारे दिसतोय, तर बघा मी तुम्हाला मॅप मध्ये परत एकदा दाखवतोय, याला व्यवस्थितरित्या दाखवतोय. हे बघा, सर्वात पहिले दिसला हिमालय, ग्रेटर हिमालय, मिडल हिमालय, लेसर हिमालय, त्यानंतर गंगेचा मैदानी प्रदेश आणि पठार, असा हा क्रम दिसतोय. तोच मी तुम्हाला बर्ड आय व्ह्यू मध्ये दाखवलाय. आणि एक लक्षात ठेवायचं, तिबेटच्या साईडने हिमालयाच्या बाहेरील काही रांगा आहेत. परत एकदा सांगतोय, तिबेटच्या बाजूने हिमालयाच्या बाहेरील काही रांगा आहेत, त्यांना काय म्हणतात, त्यांना ट्रान्स हिमालया म्हणतात. त्यांना काय म्हणतात, ट्रान्स हिमालया. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारलाय ट्रान्स हिमालय कशाला म्हणतात, तर अशा रांगा ज्या तुम्हाला ग्रेटर हिमालयाच्या पलीकडे दिसतात. ट्रान्स म्हणजे काय असतं, पलीकडे. ठीक आहे ना. ओके, हा झाला बर्ड आय व्ह्यू. आता आपल्याला एक एक कन्सेप्ट शिकायची आहे की हे असं का होतंय. ठीक आहे, असं का होतंय, हे सर्वात इम्पॉर्टंट काही मुद्दे तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर लक्ष द्या, स्क्रीनशॉट करून घ्या आधी. हा बघा, तर मी तुम्हाला एक थिओरी सांगितली होती पहिल्या लेक्चरमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर. ती थिओरीमध्ये काय होतं, ती थिओरीमध्ये मी तुम्हाला जी टेक्टॉनिक जे आहेत, ठीक आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी सांगितली होती. या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरीमध्ये काय झालं की सर्वात पहिले पृथ्वीवर एकच खंड होता ज्याचं नाव पॅन्जिया होतं, आठवतंय, त्याच्या आजूबाजूला पॅथल्सा होता. ठीक आहे. त्यानंतर मग याचे 2 भाग झाले, वरचा भाग ज्याचं नाव अंगारा लँड किंवा लॉरेशिया, खालचा भाग तो गोंडवाना लँड, आणि नंतर त्याचा टेथिसा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतंय, तिसऱ्या टप्प्यामध्ये या अंगारा लँडचे काही तुकडे होतात, तो म्हणजे उत्तर अमेरिका आहे आणि युरोपसह एशिया आहे, 2 भाग. आणि हा गोंडवाना जो आहे याचे काय होतं, याचं तुम्हाला असं दिसेल दक्षिण अमेरिका, त्यानंतर अंटार्क्टिका. ठीक आहे, दक्षिण अमेरिका असेल, त्यानंतर अंटार्क्टिका असेल, सोबत तुम्हाला आफ्रिका खंड असेल. ओके, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, त्यानंतर इथं भारतीय उपखंड असेल. सो अशा प्रकारचे तुम्हाला 7 खंड या ठिकाणी दिसतात. क्लिअर. म्हणजेच मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतोय, बघा कलर चेंज करून सांगतोय. सर्वात पहिले एकच होता ज्याचं नाव होतं पॅन्जिया. काय नाव होतं, पॅन्जिया. आणि आजूबाजूने एक समुद्र होतं, त्याचं नाव होतं पॅथल्सा. त्यानंतर ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालंय की हा जो आहे हा झालाय लॉरेशिया, वरचा भाग, आणि खालचा भाग जो आहे याचं नाव झालंय गोंडवाना लँड. गोंडवाना लँड. ठीक आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा पोर्शन, तिसऱ्या स्टेज मध्ये काय होतंय, आणि मधात जो होता हा टेथिस सी होता. कोणता समुद्र, टेथिस समुद्र. ओके, आता महत्वपूर्ण मुद्दा समजून घ्या 3 नंबरचा. इथे काय झालं, लॉरेशियाचे 2 भाग झाले. ठीक आहे, हा उत्तर अमेरिका खंड झाला, म्हणजे लॉरेशियाचे 2 तुकडे होऊन एक झाला उत्तर अमेरिका खंड तयार, आणि एक झाला युरोपसह एशिया, युरोप प्लस एशिया, म्हणून तर याला युरेशिया म्हणतात. क्लिअर. आणि त्यानंतर हा जो खालचा भाग आहे ज्याला आपण गोंडवाना म्हणतोय, या गोंडवानाचे बघा कोणकोणते भाग झाले. तर इथं तुम्हाला दिसतंय हा दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका. त्यानंतर तुम्हाला इथं असं दिसेल, ठीक आहे, याचा आणि भारताचा काय संबंध आहे, तर संबंध आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हा जो आहे हा दिसतोय आफ्रिका. त्यानंतर हा जो आहे हा दिसतोय तुम्हाला काय, अंटार्क्टिका, अंटार्क्टिका. त्यानंतर हा दिसतोय भारतीय उपखंड, भारतीय उपखंड. ओके, आणि त्यानंतर हा जो दिसतोय हा दिसतोय ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. सो अशा प्रकारे ही तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी रचना झालेली दिसते. क्लिअर झालंय. ही थिओरी जी आहे, ही थिओरी कोण मांडली, याला आपण म्हणतोय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी. ठीक आहे, बाय अल्फ्रेड वेगनर. यालाच आपण वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत असं म्हणतोय. ठीक आहे.
हे समजून घ्या, स्क्रीनशॉट करा. चला पुढे जाऊया. सर मग या थेअरीचा आपल्या भारताचा काय संबंध आहे? तर संबंध फार नजीकचा आहे, फार जवळचा आहे. कारण लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता, हा आफ्रिका आहे. ओके, हा आफ्रिका आहे. या आफ्रिका खंडामध्ये लक्षात घ्यायचं, या आफ्रिका खंडाचा हा जो भाग आहे, इथं तुम्हाला इंडिया दिसतोय. पूर्वी मी तुम्हाला आधी सांगितलंय की इंडियन प्लेट जी आहे ही या ठिकाणी अशी होती. त्यानंतर इथं तुम्हाला या ठिकाणी अंटार्क्टिका दिसतंय. हे मकर वृत्ताच्या खालचं होतं. जर आधीचं लेक्चर केलं नसेल तर तुम्ही काय करा, आधीचं लेक्चर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर भारतासोबत श्रीलंका होतं आणि इथं जो आहे हे तुम्हाला दिसतंय मादागास्कर रेंज. ओके, मादागास्कर. मी याला डिनोट करतोय, व्यवस्थित लक्ष द्या, कारण की हे कळाल्याशिवाय तुम्हाला इतर गोष्टी करणार. आफ्रिका आहे, इंडिया आहे, अंटार्क्टिका आहे, श्रीलंका आहे आणि ही जी दिसतंय हे दिसतंय मादागास्कर. आणि मादागास्कर हा भारताचा मावस भाऊ आहे, लक्षात ठेवायचं. ते का? इथं एक ज्वालामुखी होता ज्याचं नाव होतं रियुनियन. काय नाव होतं? रियुनियन वोल्कॅनो ज्वालामुखी. क्लिअर झाले मुद्दे? क्लिअर. आता व्यवस्थित समजून घ्या, हा सिनेरिओ सगळा मकर वृत्ताच्या खाली होता आणि भारतीय प्लेट आहे, ही प्लेट काय होतं? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज अशी असं असेल, नंतर असं असेल, असं फिरून आज तुम्हाला कर्कवृत्ताच्या वर दिसतंय. आणि ज्यावेळी हा भाग तुटून आला तेव्हा संपूर्ण भारत नव्हता, तर भारताचा फक्त द्वीपकल्पीय पठार होता. म्हणजे या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीनुसार भारत जो आफ्रिका खंडापासून जी प्लेट वाहत आली आहे, ती वाहत आलेली प्लेट ही फक्त काय होता? पहिला भाग होता, ज्याचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार. क्लिअर? काय हे? द्वीपकल्पीय पठार. आणि तो एवढाच होता. म्हणजे भारताचा मैदानी प्रदेश नव्हता, पर्वतीय प्रदेश नव्हता, किनारी नव्हता आणि भारतीय बेट सुद्धा नव्हते. एकच प्राकृतिक विभाग होता, ज्याचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार. आणि एक लक्षात ठेवायचं, या द्वीपकल्पीय पठाराचा नाही तर भारत जगातील पृथ्वीचा जो बेस खडक आहे तो आहे आर्कियन. म्हणून जर तुम्हाला विचारलं पृथ्वीचा पायाभूत खडक कोणता, तर पृथ्वीचा पायाभूत खडक काय आहे? आर्कियन आहे. कारण की पृथ्वी हा तप्त वायूचा गोळा होता आणि पृथ्वी जेव्हा थंड झाली, तर त्यानंतर इथे काय झालं होतं? आर्कियनच रॉक तयार झाला होता. नंतर काय होतंय? हा जो रियुनियन वोल्कॅनो आहे, या रियुनियन वोल्कॅनोनं काय केलंय? एक कालखंड आहे ज्याचं नाव आहे क्रिटेशियस कालखंड. कोणता कालखंड? क्रिटेशियस कालखंड. आणि या क्रिटेशियस कालखंडात म्हणजे सर ही किती वर्षापूर्वीची घटना आहे? तर 7 कोटी वर्षापूर्वी. कधीची आहे? 7 कोटी वर्षापूर्वी. ओके. आणि 29 वेळा उद्रेक झाला. किती वेळा? 29 वेळा उद्रेक झाला. म्हणजे बघा काय झालं असेल. जेव्हा भारत असा होता, हा रियुनियन ज्वालामुखी हा जिवंत ज्वालामुखी आहे. जिवंत ज्वालामुखी आहे, इट्स मीन त्याचा उद्रेक होत राहिला. क्रिटेशियस कालखंडात 7 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 70 दशलक्ष वर्षापूर्वी 29 वेळा उद्रेक झाला आणि ह्या ज्वालामुखीचा जो सगळा लावा आहे, हा लावा काय झाला? या द्वीपकल्पीय भागात काय झाला? पसरला. आणि आज हाच लावा तुम्हाला भारतात दिसतोय, ज्याचं नाव आहे बेसाल्ट. म्हणून लक्षात ठेवायचा, या संपूर्ण द्वीपकल्पीय पठाराचा जो बेस रॉक आहे, हा बेस रॉक कोण आहे? बेसाल्ट आहे. कळालं? समजलं का? बेसाल्ट कुठून आला? तर या रियुनियन ज्वालामुखीने क्रिटेशियस कालखंडात 7 कोटी वर्षापूर्वी 70 दशलक्ष वर्षापूर्वी जो 29 वेळा उद्रेक झाला, त्यामुळे आर्कियन खडकाच्या वर म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वी पृथ्वीवर असा आर्कियनच असेल आणि आर्कियन झाल्यानंतर इथे काय झालंय? इथं जो उद्रेक झाला या बेसाल्टचा, त्याच्यामुळे यावर असा एक नवीन स्तर साचला. म्हणजे पूर्वी कोणता होता? आर्कियनच होता, पण हा 29 वेळा उद्रेकामुळे बेस रॉक जो झाला ना, हा काय आला माहितीये का? इथे हा तुम्हाला दिसतंय ते म्हणजे बेसाल्ट. म्हणजे बेसाल्टची लेअर पसरली. क्लिअर? नाही का? जसं काही भांडे असतात त्याला सोन्याचं लेअरिंग केलं जातंय, अशा प्रकारे लेअरिंग झालंय. समजलं? पहिला भाग कसा निर्माण झाला? हा असा भाग निर्माण झाला. ओके. म्हणून द्वीपकल्पीय पठाराचा बेस रॉक जो आहे हा तुम्हाला काय दिसतोय? बेसाल्ट. क्लिअर? चला आता पुढे जाऊ. जसं मी तुम्हाला सांगितलंय, भारताचा जो फार पूर्वी तुटून आलेला भाग होता, हा कोण होता? फक्त द्वीपकल्पीय पठार होता. असा. ठीक आहे? असा द्वीपकल्पीय पठार होता आणि हा द्वीपकल्पीय पठार बेसाल्ट पासून बनलाय. आता एक लक्षात ठेवायचं, इंडियन प्लेट जी आहे, मी इंडियन प्लेट म्हणतो, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, कारण की भारत इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटवर आहे.
या इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटवर भारत आहे आणि ही प्लेट जी आहे ना, ही प्लेट कोणत्या साईडनं सरकत आहे, तर ही उत्तरेकडे. म्हणून लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला एक पहिल्या लेक्चरमध्ये मुद्दा सांगितला होता, इंडियन प्लेट ही अँटी क्लॉकवाईज, कशी अँटी क्लॉकवाईज, आणि कोणत्या दिशेनं सरकते, उत्तरेकडे. फक्त एक लक्षात ठेवायचं, ही जेव्हा उत्तरेकडे सरकत आहे तर हिचा वेग जो आहे, हा वेग कसा आहे, हा वेग मंद आहे. कसा आहे, वेग मंद आहे. क्लिअर. आणि इन अदर हँड, ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे. ओके. इन अदर हँड जी तुम्हाला एक प्लेट दिसतंय जिचं नाव आहे युरेशियन प्लेट. ठीक आहे. युरेशियन म्हणजे युरोपसह आशियावाली ही जी प्लेट आहे, ही प्लेट तुम्हाला दक्षिणेकडे सरकताना दिसते, म्हणजे खालच्या साईडनं. बघा, इंडियन प्लेट वरच्या साईडनं आणि ही खालच्या साईडनं. म्हणून लक्षात ठेवायचं, ही जी युरेशियन प्लेट आहे, ओके, ही युरेशियन प्लेट तुम्हाला कोणत्या साईडनं दिसते, ठीक आहे, दक्षिण दिशेने, दक्षिणेकडे सरकते. आणि या सरकण्यामुळे काय झालंय, या सरकण्यामुळे, ठीक आहे, लक्ष द्या, हे दक्षिणेकडे जे सरकणं आहे, या दक्षिणेच्या सरकण्यामुळे आणि हिचा वेग जो आहे, हा वेग तुम्हाला काय दिसतंय, जास्त दिसतोय. वेग काय दिसतंय, जास्त दिसतो. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ती या साईडने, म्हणजे ही पश्चिम दिशा आहे, या साईडने हिचा दाब जो आहे हा जास्त आहे, आणि या साईडनं हिचा जो दाब आहे हा तुम्हाला, सॉरी, पश्चिमेकडचा दाब जो आहे हा तुम्हाला काय दिसतोय, कमी दिसतोय. एक मिनिट फक्त. ठीक आहे. पश्चिमेकडचा जो दाब आहे हा दाब तुम्हाला कमी दिसतोय, आणि या साईडनं हा दाब जो आहे पूर्वेकडे युरेशियन प्लेटचा हा जास्त दिसतोय. हे बेसिक लक्षात ठेवा. म्हणजे बघा काय होतंय, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जी आहे, ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही उत्तरेकडे सरकत आहे, म्हणजे एक गाडी उत्तरेकडे जाते आणि दुसरी गाडी जी आहे युरेशियन प्लेट हे समोर येते. आता ऑब्वियस आहे, या दोघांची टक्कर होणार आहे. दोन्ही प्लेट, एक उत्तरेकडे एक दक्षिणेकडे, या दोघांची टक्कर होणार आहे. मग काय झालंय, यांच्या दरम्यान जो हे होता, काय म्हटलं होतं, सी होता, ज्याचं नाव काय होतं, तेथीचा. काय नाव होतं, तेथीस सी होतं. ओके. आणि तुम्हाला माहित असतंय की तेथीस सी, आता ऑब्वियस आहे, सी मध्ये काय असेल, गाळ असेल. म्हणजे बघा मी तुम्हाला एक समजून सांगतोय, ही समजून घ्या, ही झाली युरेशियन प्लेट. ओके, युरेशियन, ही युरेशियन प्लेट आहे. क्लिअर. त्याच्यानंतर ही जी आहे, ही प्लेट आहे ती म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. आता या दोघांची जर एकामेकाच्या विरुद्ध दिशेने एकमेकांवर सरकणं चालू आहे, तर ऑब्वियस आहे, हा जो मधातला भाग आहे, कोणता, हा मधातील जो भाग आहे, या भागामध्ये हा तेथीस समुद्र आहे. मग या तेथीस समुद्रामध्ये असा काय असेल, गाळ असेल. बरोबर ना. तेथीस समुद्रामध्ये काय असेल, असा गाळ असेल. हा तेथीस समुद्र आहे. आणि या तेथीस समुद्रातला गाळ जो आहे, हा दोघांच्या कणकेचा मळलेला गोळा नाही का, आपण दोन्ही साईडनं जर दाबला असेल तर काय होईल बेटा, दोन्ही साईडनं मळलेला गोळा दाबला असेल तर या ठिकाणी तो असा गाळ असा त्यावर वळ्या पडतात, वलीकरण होतं आणि उंचावतं. आणि एक्झॅक्टली हेच झालं. हा जो गाळ आहे हा वलीकरण झाला, उंचावला, आणि यापासून तयार झाला काय, हिमालया. कळालंय. हिमालयाची निर्मिती कशी झाली, तर हा तेथीस समुद्रातला गाळ हा काय झालाय, दोन्ही साईडनं प्रेस झाल्यामुळे, ठीक आहे, तो काय होतोय, अशी निर्मिती होते. म्हणजे सर्वात पहिले हा भाग होता बेसाल्ट वाला, आणि 2 नंबर जो बनला तो हिमालया बनला. ठीक आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. आय होप तुम्ही समजून घेत असाल. म्हणजेच एक लक्षात असेल, काय झालं की हा जो भाग आहे, ठीक आहे, हा सर्वात पहिला भाग तयार झाला. हा भाग कोणता आहे, याला म्हणता तुम्ही द्वीपकल्पीय पठार. आणि या द्वीपकल्पीय पठाराचा जो बेस रॉक आहे तो आहे बेसाल्ट. ठीक आहे. या प्लेटचा वर सरकण्यामुळे तेथीस समुद्रातला काही भाग हा जो आहे याला वळ्या पडल्या, आणि इथं 3 रांगा तयार झाल्या. पहिली झाली सर्वात मोठी फोल्ड तयार, ज्याला तुम्ही म्हणताय ग्रेटर हिमालया. दुसरी फोल्ड तयार झाली, ज्याला तुम्ही लेसर हिमालया म्हणता. आणि तिसरी फोल्ड तयार झाली, ज्याला तुम्ही शिवालिक हिमालया म्हणता. म्हणून ना 3 घड्या पडल्या. पहिली घडी ज्याचं नाव आहे ग्रेटर हिमालया किंवा त्याला हिमाद्री म्हणता, लेसर हिमालया आणि शिवालिक हिमालया. आणि आणखी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी अजून एक गॅपच होती. या ठिकाणी तुम्हाला आजही म्हणजे तेव्हाही तुम्हाला काय दिसेल, तेथीस समुद्र दिसेल. ठीक आहे. म्हणजे मधातल्या काही भागामध्ये अजूनही काय होता, समुद्र होता. क्लिअर.
म्हणजे काय झालंय, आता मी तुम्हाला काही गोष्टी मुद्दे समजून सांगतो. मला सांगा वेग कोण्या प्लेटचा जास्त आहे बेटा? युरेशियन. मग युरेशियनचा प्लेट जास्त वेग असल्यामुळे सर्वात जास्त धक्का कोणत्या साईडला लागला आहे? युरेशियन. म्हणून ही बघा, ही युरेशियन प्लेट आहे, हिचा वेग जास्त असल्यामुळे या साईडची घडी सर्वात मोठी आहे, ज्याला तुम्ही ग्रेटर हिमालय म्हणता. ठीक आहे. त्यानंतर दुसरी घडी दिसते ती म्हणजे लेसर हिमालय, तिसरी शिवालिक. आणि इंडियन प्लेटचा वेग कमी असल्यामुळे तुम्हाला काय दिसतंय, त्या साईडची घडी कमी दिसतंय. म्हणून ही जी आहे हा तिबेटची साईड, या तिबेटच्या साईडकडची घडी सर्वात मोठी दिसेल. हा झाला ग्रेटर हिमालय, 2 नंबर लेसर, तिसरा शिवालिक हिमालय. म्हणून हिमालयाची जी उंची आहे ही इंडियाकडे येत असताना, उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना कमी कमी होताना दिसतंय. त्याचं कारण ते आहे. ओके. अजून एक महत्वाचे मुद्दे सांगतो. इथं सगळ्या गोष्टीचे बेसिक्स आहेत तुमचे, ते बेसिक्सवर फक्त फोकस करा तुम्ही. क्लिअर? चला. ओके. बघा, म्हणजेच काय आहे, म्हणजेच जो इंडिया तयार झालेला तुम्हाला दिसतोय, कसा तयार झालेला दिसतोय की या ठिकाणी पहिली बघा, हे युरेशियन प्लेट म्हणजे तिबेटच्या साईडची ही सर्वात मोठी घडी आहे ग्रेटर हिमालय. त्यानंतर दुसरी घडी आहे लेसर हिमालय आणि तिसरी घडी आहे ती म्हणजे शिवालिक हिमालय. ओके. त्याच्यानंतर याच्या मधल्या भागात नंतर तुम्हाला काय दिसतोय? समुद्रच दिसतोय. कारण की इथं समुद्र होता, हा खोलगट भाग होता, तर इथं समुद्र दिसतोय. आणि या समुद्राच्या खालच्या भागात तुम्हाला काय दिसतोय? त्या ठिकाणी तुमची जी आहे, ठीक आहे, हा असा द्वीपकल्पीय भारत दिसतोय. ठीक आहे. असा भारत होता. म्हणजे सर्वात पहिला भाग हा तयार झाला, नंतर हिमालय तयार झाला. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युरेशियन प्लेट जी आहे ही युरेशियन प्लेट तुम्हाला या साईडनं अशी येताना दिसतंय. ठीक आहे, जिचं दक्षिणेकडे सरकणं चालू आहे. आणि इंडियन प्लेट जी आहे ही इंडियन प्लेट तुम्हाला ही उत्तरेकडे सरकणं दिसतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं या साईडचा दाब जो आहे हा दाब कमी आहे आणि या साईडचा दाब जो आहे हा काय आहे? जास्ती आहे. ऑब्वियस आहे, ज्या साईडनं दाब जास्त असेल त्या साईडनं, म्हणजे कणकीचा गोळा आहे आणि कणकीचा गोळा असा तुम्ही ठेवलाय, या साईडनं दाब कमी आहे तर तो कमी उंच जाईल आणि या साईडनं जास्त आहे तर जास्त उंच होईल. म्हणून तुम्हाला काय दिसतंय माहिती का, जो मधात हिमालय तयार झालेला दिसतोय हा हिमालय तुम्हाला उत्तरेला ब्रॉड आहे. का ब्रॉड आहे माहितीये का? कारण की दाब कमी आहे. पण जसं पश्चिमेला ब्रॉड आहे आणि पूर्वेला जसं तुम्ही जाताना हा कमी, अरुणाचलच्या साईडनं कमी आहे. समजलं? हिमालय पंजाबच्या साईडनं किंवा पाकिस्तानच्या जवळ ब्रॉड का आहे? कारण की दाब कमी आहे दोन्ही प्लेटमध्ये. हो, त्यांची टक्कर तेवढी मजबूत नव्हती. मात्र या साईडनं दाब जास्त असल्यामुळे इथं टक्कर तेवढी झाली आहे. म्हणून तुम्हाला उंच शिखर जे आहेत कोणते, फॉर एक्झाम्पल की माउंट एव्हरेस्ट, कांचनजुंगा, हे या साईडनं का दिसतात त्याचे कारण समजून घ्या. क्लिअर? म्हणून तुम्हाला या पूर्व भागामध्ये कांचनजुंगा, ओके, आणि तुम्हाला या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट, हा माउंट एव्हरेस्ट करू, ठीक आहे, ओके, माउंट एव्हरेस्ट हे उंच दिसतात. आलं लक्षात? म्हणजेच असं झालंय की दुसरा जो भाग तयार झालाय, ज्या दुसऱ्या भागाला आपण काय म्हणतोय त्याला म्हणतात हिमालय. क्लिअर झालं? चलो आता बघा, याचाच अर्थ असा होतोय की भारत अजूनही कसा होता माहितीये का? तिबेट, ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, त्यानंतर शिवालिक हिमालय, त्यानंतर अजूनही समुद्राचा खोलगट भाग, ओके, हा समुद्राचा खोलगट भाग, आणि त्याच्या अपोजिटला असा एक उंच भाग होता जो म्हणजे पठारी प्रदेश. पठारी प्रदेश. क्लिअर? मग आता एक ऑब्वियस थिंग आहे, काय आहे की हिमालयामधून बऱ्याच साऱ्या नद्यांनी काय असेल उगम पावल्या असतील. मग ह्या नद्या कशा होणार आहे हा लक्षात ठेवायचा. हा ग्रेटर हिमालयाला हिमाद्री का म्हणतात माहितीये का? कारण की यावर नेहमी बर्फ पडतं, उंच आहे ना, म्हणून हिमाद्री म्हणतात. हिम म्हणजे बर्फ, अद्री म्हणजे पर्वत. हा लेसर हिमालय, यालाच मध्य हिमालय म्हणतात, मधात आहे म्हणून, आणि याला शिवालिक हिमालय म्हणतात. ठीक आहे, यालाच हिंदीमध्ये हिमवन म्हणतात, हिमवन. आता एक लक्षात ठेवायचं, यामधून ना बऱ्याच साऱ्या नद्या उगम पावतील आणि तुम्हाला त्या नद्या वाहत असताना गाळ वाहून आणतात. मग इथून नद्या उगम पावल्या आणि या नद्यांनी काय झालं, अनेक साऱ्या नद्यांनी इथं गाळ आणला आणि हा गाळ जो आहे या ठिकाणी असा साचला आणि साचलेल्या गाळामुळे मुळे तिसरा प्रदेश निर्माण झाला. या तिसऱ्या प्रदेशाला तुम्ही काय म्हणता बाळांनो? याला म्हणतात मैदानी प्रदेश. म्हणून लक्षात ठेवायचं, भारतात तिसरा जो प्रदेश तयार झाला त्याला तुम्ही काय म्हणताय?
मैदानी प्रदेश. येतोय लक्षात? गोष्टी क्लिअर आहेत? मग मला सांगा भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात पहिला प्रदेश पठारी प्रदेश. नंबर 2 काय तयार झालाय? नंबर 2 तयार झाला हिमालय. क्लिअर? नंबर 2 हिमालय तयार झाला. आणि हिमालयातील ज्या नद्या होत्या या नद्यांच्या गाळामुळे जे तेथीस समुद्रामध्ये संचयन झालं त्यामुळे तिसरा प्रदेश तयार झाला ज्याला म्हणतात मैदानी प्रदेश. समजलं भारत कसा तयार होतोय? आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलंय की सर्वात पहिला पोर्शन हा तयार झालाय, दुसरा पोर्शन हिमालय तयार झाला, तिसरा पोर्शन असा हा काय दिसतोय तुम्हाला दिसतोय तो म्हणजे गाळाचा मैदानी प्रदेश. ठीक आहे. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. गोष्टी क्लिअर होत आहेत? सोपी आहे ना? फक्त काय लॉजिक्स आहेत ते, त्या थिअरीज आहेत आणि लॉजिक्स आहेत. क्लिअर? चला स्क्रीनशॉट करून घ्या. बघा. आणि मग आता काय होईल? आता एक थिअरी अशी मांडली जाते की ज्यावेळी हिमालयाची निर्मिती झाली त्याच वेळी हिमालयाचं जे आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा इथं एक पर्वत आहे भारत पश्चिमेला ज्याचं नाव आहे नंगा पर्वत. नंगा पर्वत. आणि तिबेटमध्ये एक पर्वत आहे ज्याचं नाव आहे नामचा बरवा. काय नाव आहे? नामचा बरवा. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हिमालयाच्या ज्या 3 रांगा दिसतात तुम्हाला, तर ह्या 3 रांगा ज्या आहेत ह्या कशा आहेत बघा. ही ना नंगा पर्वतापासून हिमालय असा फोल्ड होतोय आणि इथं नामचा बरवापासून फोल्ड होतोय. पहिली रांग. त्यानंतर दुसरी रांग आहे, जी दुसरी रांग मी तुम्हाला सांगितलंय पश्चिमेकडे पाकिस्तानच्या साईडनं तो ब्रॉड आहे. आणि हा जो शिवालिकची रांग आहे ही तुम्हाला पश्चिमेत पूर्वेकडे विलीन होताना दिसते. म्हणजे या साईडनं तो ब्रॉड आहे आणि या साईडनं कमी आहे. ठीक आहे. म्हणजे सांगायचं झालं हिमालय या साईडनं तुम्हाला 400 किलोमीटर दिसतोय असा रुंद. आणि या साईडनं हिमालय जर तुम्ही बघितलं ना फक्त 150. का बरं 150? त्याचं कारण असं आहे की या साईडनं दाब जास्त आहे. क्लिअर? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हिमालयाची जी आडवी लांबी आहे, म्हणजे कुठून जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत म्यानमारच्या सीमेपर्यंत किती किलोमीटर आहे? 2400 किलोमीटर आहे. ठीक आहे. हे सगळे असे बेसिक वर प्रश्न येतात तुमचे. आणि लक्षात ठेवायचं हिमालयात 2 ठिकाणी फोल्ड होतो. कुठे कुठे फोल्ड झाला? एक नंगा पर्वताजवळ हिमालय फोल्ड झाला. ठीक आहे. आणि एक फोल्ड कुठे झाला? नामचा बरुवा जवळ झाला. आणि एक लक्षात ठेवायचं नामचा बरुवापासून जो फोल्ड होतो या साईडनं म्यानमार नावाचा देश आहे. ठीक आहे. म्यानमार आणि हा इंडिया आहे. ओके. तो इंडिया आणि म्यानमारची जी सीमा आहे ही कोण करते? हिमालयाची जो दक्षिणेकडे खालच्या साईडनं वळण आहे ते तयार करतंय. याला म्हणतात पूर्वांचल टेकड्या. तुम्ही नाव ऐकलं असेल ना? पतकोईबूम, नागा, मनी, मिझो, तेच. म्हणजेच हे तुम्हाला दाखवायचं झालं. बघा हा इंडिया आहे. यानंतर तुम्ही कधीच हा विषय विसरणार नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. हा इंडिया आहे ना, तर या इंडियामध्ये बघा कसं आहे. बघा हे नंगा पर्वत आहे हिमालय आणि हा आहे नामचा बरुवा. क्लिअर? हा नंगा पर्वत आणि हा नामचा बरुवा आणि ही आहे पूर्वांचल. आणि एक लक्षात ठेवायचं हिमालया जो बे ऑफ बेंगॉल मध्ये दिसतोय तोच म्हणजे अंदमान निकोबार. म्हणजे असं म्हणतात काही भूगर्भ वैज्ञानिक, ते असं म्हणतात की हिमालया जो पूर्वांचल टेकड्या म्हणून पुढे बे ऑफ बेंगॉल मध्ये गेलाय त्याचे वरचा उंच भाग जे शिखर तुम्हाला दिसतात तेच अंदमान निकोबार. म्हणजे अंदमान निकोबार नथिंग बट हिमालया. तो काय आहे? एक हिमालयाचा आहे जो काय आहे? समुद्राच्या आतमध्ये. समुद्राच्या आतमध्ये पण पर्वत असतात ना, त्याला सी माउंट म्हणतात. काय म्हणतात? सी माउंट. क्लिअर? सो अशा प्रकारे काय झालंय त्या हिमालयाच्या निर्मिती सोबतच तुम्हाला काय दिसतोय? अंदमान निकोबार असेल. लक्षद्वीपची स्वतःची थिअरी आहे. लक्षद्वीप हे प्रवाळ बेट आहे. ठीक आहे. प्रवाळ बेट आहे. ओके. असं. आणि सर्वात शेवटी जर कोणता भाग निर्माण झाला असेल तर तो झाला किनारी प्रदेश. कशा प्रकारे माहितीये का? बघा भारताला 2 किनारी प्रदेश आहे. एक हा किनारी प्रदेश आहे पश्चिमेकडे आणि एक पूर्वेकडे. या दोघांच्या निर्मितीच्या मागे ना वेगवेगळे मेकॅनिझम आहेत. कोणते वेगवेगळे मेकॅनिझम समजून घ्या. हा जो पश्चिम तयार झाला आहे याच्या माझं मेकॅनिझम असा आहे की हा जो पश्चिम घाट आहे इथं, या पश्चिम घाटाच्या खचण्यामुळे, म्हणजे पश्चिम घाटाचं जे खचणं झालंय हे खचणं कशामुळे झालंय? प्रस्तरभंगामुळे. प्रस्तरभंगामुळे खचणं झालाय. याला भूगोलामध्ये म्हणतात निमज्जनकारी क्रिया. काय म्हणतात? निमज्जनकारी क्रिया.
पश्चिम घाटाचे अरबी समुद्रामुळे खचल्यामुळे हा किनारा तयार झाला. ऑब्विस आहे ना. आता बघा, हा पश्चिम घाट आहे, हा अरबी समुद्र आहे, हा तर इथं खचला असेल तर इथं गाळ जमा झाला असेल, यामुळे किनारी प्रदेश तयार झाला. आणि हे जे आहे इथं काय होतंय तुम्हाला माहिती आहे, भारतातील मोठमोठ्या नद्या अशा वाहून येतात, प्राचीन द्वीपकल्पीय नद्या. या नद्यांचं काय होतं, इथं गाळाचं संचयन होतं. आणि तुम्हाला माहिती आहे गाळाचं संचयन म्हणजे साचणे. गाळाच्या संचयनामुळे इथं काय होतं, उंचवटा निर्माण होतं. याला उन्मज्जन म्हणतात. काय म्हणतात? उन्मज्जन. बघा, खचणे म्हणजे निमज्जन आणि उंचवटा, ठीक आहे, उंचावण्याच्या क्रियेमुळे तयार झालंय ते म्हणजेच या नद्यांनी काय झालंय, बे ऑफ बेंगॉल जो गाळ आणला. आणि हा साचलेला गाळ म्हणजेच काय आहे, हा म्हणजे तुमचा किनारी प्रदेश. म्हणून भारतात 5वा प्रदेश कोणता तयार झाला असेल तर किनारी प्रदेश निर्माण झालेला तुम्हाला दिसतोय. समजलं का? कळालं का? ठीक आहे. बघा किती सोपी आहे ना, काही कठीण आहे का? बिलकुल नाही. बघा मी तुम्हाला सुरुवात काय सांगितलंय, भारताचा सर्वात प्राचीन भाग तो म्हणजे द्वीपकल्पीय पठार. त्यानंतर द्वीपकल्पीय पठाराच्या आणि युरेशियन प्लेटच्या टक्करमुळे जो तयार झालाय तो म्हणजे पर्वतीय प्रदेश. पर्वतीय प्रदेशातील नद्यांच्या गाळांनी निर्माण केला तो म्हणजे गाळाचा मैदानी प्रदेश. त्यासोबतच निर्माण झाले ते म्हणजे काय, भारतीय बेट म्हणजे पर्वतीय प्रदेशासोबत. आणि सर्वात शेवटी तयार झाले ते किनारी प्रदेश. असे 5 प्राकृतिक विभाग आहे. त्यानंतर भारत जर तुम्ही बर्ड आय व्ह्यू न बघितलं तर सर्वात पहिले ट्रान्स हिमालय आहे, नंतर ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, शिवालिक, गंगेचा मैदानी प्रदेश आणि पठारी प्रदेश. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की कशा प्रकारे भारत गोंडवानाचा भाग होता आणि कशा प्रकारे भूखंड वहन झालंय. त्यानंतर सांगितलंय की द्वीपकल्पीय पठार कसा अँटी क्लॉकवाईज येतोय आणि कोणत्या काळात त्याच्यावर बेसाल्टचे हे तयार झाले. ठीक आहे. त्यानंतर टेथिस समुद्र आहे. टेथिस समुद्रातला गाळ कसा पिळवटला गेला आणि हिमालय कसा तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर हिमालयाच्या 3 रेंजेस का युरोपच्या साईडनं उंची का जास्त आहे, तिबेटच्या साईडनं, याचे कारणाचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलंय. सोबत तुम्हाला सांगितलंय की हा जो समुद्र आहे, ठीक आहे, या समुद्राचा या साईडनं का चौडा आहे पाकिस्तानच्या आणि अरुणाचल प्रदेश कडे का कमी आहे त्याचं कारण सांगितले. आणि उंच शिखरं का दिसतात त्याचंही कारण समजून सांगितलं. सोबतच मैदानी प्रदेश वगैरे कसे निर्माण झाले हे सांगितलंय. ओके. त्यानंतर कोणत्या बेंड आहेत. आता एक लक्षात ठेवायचं, हे जे बेंड तयार होतात, ठीक आहे, या बेंडला काहीतरी नाव दिले आहे. ठीक आहे. इथं ना सिंधू नदी आहे, सिंधू नदीच्या साईडचं हे बेंड आहे आणि इथं ब्रह्मपुत्रा, हे ब्रह्मपुत्रा साईडच्या साईडनं बेंड आहे. तर याला नाव देतात, हे वेस्ट साईडला आहे म्हणून याला म्हणतात वेस्टर्न सिंटॅक्सियल बेंड्स असं म्हणतात. म्हणून हिमालया जो नंगा पर्वताजवळ हा दक्षिणेकडे मूव्ह होतो, म्हणजे जे तिथं असा तयार झालाय तर त्याला वेस्टर्न सिंटॅक्सियल बेंड. आणि हिमालय जो नामचा बर्वा जवळ झालाय त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ईस्टर्न सिंटॅक्सियल बेंड. कळालं का? आणि एक लक्षात ठेवायची, हे बेंड जे आहेत हे 2 नद्यांजवळ आहे. कोणत्या 2 नद्या आहेत व्यवस्थित लक्ष द्या. ह्या नद्या आहेत मानसरोवरून येणारी नदी, या नंगा पर्वताजवळून आहे सिंधू नदी अशी जाते अरबी समुद्रात, आणि मानसरोवर पासूनच इथे अशी ब्रह्मपुत्रा. म्हणून असं म्हणतात ब्रह्मपुत्रा नदीजवळ ईस्टर्न सिंटॅक्सियल बेंड, तर सिंधू नदीजवळ वेस्टर्न सिंटॅक्सियल बेंड तुम्हाला दिसतंय. क्लिअर? ह्या कॉन्सेप्ट काही क्लिअर झाल्या? ठीक आहे. ह्या कन्सेप्ट ना तुम्हाला फार महत्वाचे ठरतात. म्हणून ना भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत, हे प्राकृतिक विभाग बघा किती आहेत. म्हणून आपला आता टॉपिक इथून चालू होतोय, ज्याला म्हणतात भारतीय प्राकृतिक विभाग. लक्ष द्या किती आहेत, चला बोला. आता माझ्यासोबत बोला तुम्ही की भारताचे प्राकृतिक विभाग किती. चलो बोलो पटापट. नंबर 1 सर्वात पहिले तयार झाला तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. दुसरा महत्वाचा ज्याला म्हणतात काय, हिमालयीन किंवा पर्वतीय प्रदेश. त्यानंतर तिसरा भाग आहे ज्याला तुम्ही काय म्हणताय, मैदानी प्रदेश. चौथा भाग आहे ज्या भागाला तुम्ही काय म्हणताय ते म्हणजे ठीक आहे किनारी प्रदेश. ओके. आणि 5वा विभाग आहे ज्याला म्हणतात भारतीय बेट. क्लिअर?
आता एक लक्षात ठेवायचं, द्वीपकल्पीय पठार जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन? काही द्वीपकल्पीय पठार उत्तर भारतीय म्हणून याला म्हणतात उत्तर भारतीय पठारी प्रदेश, याचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. उत्तर भारतीय पठारे. आणि जे आहेत महाराष्ट्रापासून खाली त्याला म्हणतात दक्षिण भारतीय पठारे. ठीक आहे, क्लिअर करताय का? व्यवस्थित एक एक मुद्दा क्लिअर होतोय व्यवस्थित? हा, चला. त्यानंतर दुसरं तुम्हाला दिसतंय पर्वतीय प्रदेश. आता पर्वतीय प्रदेश मध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक दिसतं ट्रान्स हिमालयीन टेकड्या. ट्रान्स हिमालय म्हणजे हिमालयाच्या पलीकडचा भाग जो तिबेटच्या साईडनं आहे. आणि एक आहे हिमालय प्रदेश, तो हिमालयीन रांगा. आणि या हिमालयीन रांगांमध्ये तुम्हाला 3 रांगा शिकावं लागतं. ग्रेटर हिमालया, लेसर हिमालया, ओके, आणि तिसरं म्हणजे शिवालिक हिमालय. मैदानी प्रदेशामध्ये तुम्हाला 3 मैदानी प्रदेश शिकावे लागतं. नंबर 1 गंगेचा मैदानी प्रदेश, नंबर 2 ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश, ठीक आहे. त्यानंतर तिसरं सिंधू मैदानी प्रदेश. आणि एक महत्वाचं शिकावं लागेल ते म्हणजे मरुस्थल. मरुस्थल म्हणजे काय? सॅन्ड्स, डेझर्ट, जे भारतीय महावाळवंट आहे, सो त्याला मरुस्थली असं म्हणतात किंवा मरुस्थळ म्हणतात. ओके. किनारी प्रदेशामध्ये 2 किनारे तुम्हाला दिसतात. एक म्हणजे पूर्व किनारा जो बे ऑफ बेंगॉलच्या साईडनं आहे, आणि एक आहे तो म्हणजे पश्चिम किनारा जो अरबी समुद्राच्या साईडनं आहे. आणि भारतीय बेट तुम्हाला 2 दिसतात. एक पहिली बेट दिसतात ते म्हणजे बे ऑफ बेंगॉल मधील बेट, बे ऑफ बेंगॉल मधील बेट, ज्याचं नाव काय आहे? अंदमान निकोबार. ठीक आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे बरं तुम्हाला. हे जोपर्यंत तुम्हाला बेसिक्स कळत नाही तोपर्यंत सिलेबस लक्षात येणार नाही. आणि दुसरं म्हणजे अरबी समुद्रातील, अरबी समुद्रातील, आणि ज्या बेटांना आपण काय म्हणतोय? लक्षद्वीप बेट. ओके. हा तुमचा आहे बाळांनो काय? सिलेबस. यालाच म्हणतात प्राकृतिक विभाग. आणि हा सिलेबस तुम्हाला इन डिटेल अभ्यासावा लागतो. हा सर्वच्या सर्व सिलेबस व्यवस्थित बघावा लागतो. ठीक आहे. आता हे जे होतं हे सेशन बेसिक सेशन होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला ब्रीफिंग केलंय. यानंतर तुम्हाला येत्या 1-2 लेक्चर मध्ये हे संपूर्णतः कव्हर अप करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे लेक्चर कसं वाटलं? ही सिरीज तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह वाटत आहेत का? हे जरूर कळवा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबत ह्या नोट्स ज्या आहेत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली आहे. ठीक आहे, त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.